देवाच्या प्रिय लोकांनो, जगात कुठेही पहा सगळीकडे दुःख आहे. बायबल सांगतं संपूर्ण सृष्टी दुःखाने गळत आहे. सगळीकडे दुःख आहे, यातना आहे, वेदना आहे. आणि ह्या वेदनेने भरलेल्या जीवनामध्ये आम्हाला प्रभू येशूचा पवित्र हात आमच्यावर असणं गरजेचं आहे. गावाचं नाव आहे हातगाव, पण आम्हाला स्वर्गीय देवाच्या हाताची गरज आहे. त्याच्या हाताशिवाय, त्याच्या कृपेशिवाय आमचं जीवन आशीर्वादित होऊ शकत नाही. सगळीकडे दुःख आहे. आणि आज कुठलं टेन्शन, कुठलं दुःख घेऊन आपण चर्च मध्ये आलेले आहात? कुठली प्रार्थना, कुठली विनंती माझ्या प्रभूकडे सादर करण्यासाठी तुम्ही आणलेली आहे? त्याच्याबद्दल प्रभू तुम्हाला आज अभिवचन देतोय. ऐका, योहान 16वा अध्याय आणि 20वा वचन. योहान याचा 16वा अध्याय आणि त्यातील 20वा वचन. योहान 16 आणि 20 मी तुमच्यासाठी वाचतो. ऐका, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करेल. काय सांगते बायबल? देवाचे लोक रडतील, शोक करतील आणि त्यावेळी जग आनंद करत असणार आहे. तुम्ही रडाल, तुम्ही शोक कराल, त्यावेळी जग आनंद करणार आहे. पण पुढे ऐका, बायबल काय सांगतं? तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. बोला येशू मसीह. देवाने अभिवचन दिलंय, तुला दुःख होणार नाही असं मी संदेश देत नाहीये. बरेच लोक खोटा संदेश देतात. ऐकता का तुम्ही? येशूकडे या, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. उलट पाळक साहेबांकडे बघा. हालेलुया. येशूकडे आल्यावर समस्या वाढतात. ऐकता का तुम्ही? जे लोक दारूच्या अड्ड्यावर जातात, लोक त्यांना काही बोलत नाही, पण जे प्रार्थना येतात त्यांना विरोध होतो. सत्य कामामध्ये लोक तुमचा तिरस्कार करतील. सत्यतेमध्ये ख्रिस्ताचं तुम्ही काम करत असताना, लोकांना सत्य सांगत असताना लोक तुम्हाला वाईट म्हणतील. दारूच्या अड्डे टाका, जुगारीचे अड्डे टाका, मध्ये शाबास बहादर, गावाची उन्नती केलीस तू. पण सत्य कामात तुमचा विरोध होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही खरं काम करता, सत्य बोलता, जग तुमचा तिरस्कार करेल. पण स्वर्गात एक बसलेला बाप होय, तो म्हणतो की माझ्या मुला शाबास, तू खरं बोलला, तू जगाला घाबरत नाही, तू देवाला घाबरतो म्हणून मी तुला आशीर्वादित करणार आहे. प्रभू म्हणतो, त्याचा अभिवचन आहे, तुमचं दुःख आज तो आनंदात बदलणार आहे. तुमचे व्याधी, तुमच्या वेदना, तुमचे सगळे प्रॉब्लेम, तुमच्या समस्या आज प्रभू काढून टाकणार आहे. बोला येशू मसीह. हालेलुया. आमच्या दुःखात कुणी आम्हाला सहाय्याला येऊ किंवा न येऊ, कधी कधी आम्ही अपेक्षा करतो, माझा भाऊ माझ्या मदतीला येईल, माझी बहीण माझ्या मदतीला येईल, माझे नातेवाईक माझ्या मदतीला येतील. कधी कधी तुमचा परिवार, तुमचे रक्ताचे नातेवाईक, एवढंच काय, तुमचे आई बाप पण तुम्हाला मदत करू शकणार नाही. आई बाप पण मदतीला येणार नाही. म्हणजे एखादा मुलगा सिरियस झाला, आयसीयूत गेला, आई बापाला दुःख वाटून घेता येतं का? तुझा एक लंग खराब झालाय, फुफ्फुस खराब झालाय, तर त्याच्याऐवजी माझा खराब होऊ दे, तुझा बरा होऊ दे, दुःख वाटतं येतं का? दुःख नाही वाटून घेता येत. त्यांची इच्छा जरी असली तरी त्यांना मदत करता येत नाही. कितीतरी वेळा आपण अपेक्षा करतो, पण आम्हाला निराशा येते, कोणी आम्हाला मदत करत नाही. पण आज या दुपारच्या समय एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी येऊ न येऊ, माझा येशू येणार, येशू येणार, येशू येणार. हालेलुया. तुमच्या घरात आज येशू, तुमच्या जीवनात आज येशू, तुमच्या कामाच्या ठिकाणी आज येशू, तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आज येशू. आणि जेव्हा येशू येणार, हालेलुया, येशू आला, प्रॉब्लेम गेला. हालेलुया. येशू आला, टेन्शन गेलं, येशू आला, आजार गेला, येशू आला, सगळं दुःख गेलं, मन शांत झालं. आणि मग त्याच्यानंतर एक जाणीव होते, माझा प्रभू मला कधी सोडत नाही. ज्या वेळेस माणसाला प्रभूची उपस्थिती मिळते, नीतिसूत्रे 15वा अध्याय आणि 30वा वचन, नीतिसूत्रे 15 आणि 30,
नेत्रांचे तेज अंतकरणाला उल्हास देते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते. चांगले वर्तमान, आनंदाची बातमी आली तर मनुष्य काय करतो? त्याची हाडं मजबूत होतात, बायबल सांगते. तर ज्यावेळेस आम्ही दुःखात असतो तेव्हा आमच्या हाडांमध्ये वेदना तयार होतात, आपोआप, निसर्गाचा नियम. पण जेव्हा आम्ही आनंदी असतो, बायबल सांगतं की आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे. काही लोक कधी पण रडतच तोंड घेऊन येतात, चर्चला येऊ, कुठं जाऊ, किती कल्याण हो. लॉटरी लागली 50 लाखाची, 50 लाखाची लागली, अरे बाबा 50 लाख येते, हालेलुया. असंच झालं. कधीही रडका स्वभाव, कधी पण रडका स्वभाव, कधी पण काही लोकांचा स्वभाव असतो. आज आम्ही बदलायचं. आमेन. छोटी गोष्ट जरी आमच्या जीवनात देवाने केली, बायबल सांगतं छोट्या गोष्टीविषयी जर तुम्ही विश्वास योग्य राहाल, परमेश्वर तुम्हाला मोठ्या आणि महान गोष्टी दाखवेल, अद्भुत गोष्टी दाखवेल. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार केला नव्हता ते आशीर्वाद तुमच्याकडे चालून येतील. बोला येशू मसीह. ते आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील, ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये टिकून राहतील. प्रेज द लॉर्ड. या तुम्ही दोघं पण इकडे पटकन लवकर. हे पास्टर काही सोडत नाही आज कोणाला. अजून कोण? तू पण आहे बाळा, ब्लॅक शर्ट, ये या इथं उभे राहा पटकन. तुझं नाव काय? शारोन, गुलाब नाही, श्याम. तुझं? प्रवीण. प्रवीण, श्याम, शारोन, शारोन, श्याम. आता याची नाव 2 मिनिटं बदलू आपण, चालेल? याचं नाव थोड्या वेळासाठी येशू ख्रिस्त. थोडा वेळा नाव काय याचं? याचं नाव पास्टर. याचं नाव काय? आणि याचं नाव आशीर्वाद. याचं नाव काय? आशीर्वाद. आता काय होतं, थोडं मागे सारखं, एकाच्या मागे एक उभे राहा. येशू पुढे चाललाय, त्याच्या मागे सेवक चाललाय, सेवकाच्या मागे कोण येत आहे? आशीर्वाद. जोपर्यंत प्रभू पुढे चालला, पास्टर पण मागे चाललाय, त्याच्या मागे कोण चाललाय? आशीर्वाद चाललाय. चांगलं आहे की नाही? चांगली गोष्ट आहे की नाही? एक दिवस काय होतं, या पास्टरला कोणतरी येऊन सांगतं सेवकाला, सेवक सेविका कुणी असो, येशूच्या मागे चालणार, तुझ्या मागे किती आशीर्वाद आले माहितीये का? अरे तुला गाडी दिली, तुला बंगला दिला, तुला हे दिलं, तुला ते दिलं. आणि तो म्हणतो खरंच? मग त्या लोटाच्या बायको सारखा मागं वळून बघतो आणि मग याला राग येतो आशीर्वादला. अरे तू प्रभूकडे बघ, माझ्याकडे बघू. किती लोक आमेन म्हणतील? आणि जसं सेवक आशीर्वादाकडे बघायला लागला, आशीर्वादाला राग आला, तो पण मग इकडे बघतो. प्रभू पुढे निघून जातो, आशीर्वाद पुढे पळतो, सेवक मागे पळायला लागतो. पहिला बाबा तू पण बोल येशू मसीह. हालेलुया. कळलं सगळ्यांना? बसू शकतात. 3 कलाकारांना लवकरच पिक्चर मध्ये घेऊ आपण. प्रभूची स्तुती असो. खूप छान आहे, वंडरफुल. कळालं? येशूला सोडलं आशीर्वाद गेलेच म्हणून समजा. येशूला सोडलं जीवनाला काय अर्थ राहणार नाही. प्रभूला सोडलं आशीर्वाद निघून गेले. आणि आशीर्वादाकडे जर तुम्ही नुसतंच बघत राहाल, प्रभू तुमच्या जीवनातून निघून जाईल, आशीर्वाद निघून जातील. जो प्रभूच्या मागे चालतो, परत बोलेन, 10 वेळा बोलेन, 50 वेळा बोलेन, जेवढं शक्य होईल बोलेन, जो प्रभूच्या मागे चालेल त्याच्या मागे आशीर्वाद धावत येतील, त्याच्या मागे आशीर्वाद धावत येतील. त्याला वाण पडणार नाही. पैसा त्याच्या पायाजवळ येणार आहे, चिन्ह चमत्कार त्याच्या जीवनात येणार आहे, आशीर्वाद त्याच्या जीवनात येणार आहे. का? कारण की त्याने निर्माण करताना आठवण केलेली आहे, नंतर येशूला जीवन दिलं आहे, नंतर आपल्या जीवनाचा भार प्रभूवर टाकला आहे. पेत्र वादळाकडे बघतो, आम्ही येशूकडे बघायचं. शेजार त्याला सांगा, येशूकडे पहा. हालेलुया. जीवनात सुख पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, समाधान पाहिजे, आम्हाला येशूकडे पाहायचं. आम्ही सतत आनंदी अंतःकरणाने असलं पाहिजे. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 4 वचन सांगतं, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. सर्वदा, कधी पण, प्रत्येक परिस्थितीत प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल आनंद करा. संत पौल वारंवार सांगतो आनंद करा.
संत पौलाने फिलिपियराचं पत्र 5 स्टार हॉटेल मध्ये बसून नाही लिहिलं. काय झालं ना की हे फिलिपियराचं पत्र आहे ना की हा संत पौलाने कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी 5 स्टार हॉटेल खूप सुंदर ठिकाणी नाही लिहिलं. फिलिपियराचं पत्र लिहिताना संत पौल जेल मध्ये होता. कुठे होता? जेल मध्ये. 6x6 छोटीशी रूम, लक्ष देऊन ऐक, छोट्याशा रूम मध्ये त्याला तिथं डांबण्यात आलं होतं. खोटा खटला त्याच्यावर भरला, त्याची चूक नव्हती, खोटा त्याच्यावर आरोप केले. मी फार सखोल बोलणार नाही वेळेच्या अभावी, मुद्द्याकडे आपण पाहूया. संत पौलाचं जीवन कसं? जेलमध्ये त्याला टाकलं. जेलचा दरवाजा एक इथून छोटासा दरवाजा जर असेल तर एका कोपऱ्यातून त्या दरवाजातून जेवण येणार. जेवण इथं खात बसणार एका कोपऱ्यात. दुसऱ्या कोपऱ्यात प्रार्थना करत लिखाण करत लिहित बसणार. जे पत्र आपण वाचतोय एका कोपऱ्यात. आणि तिसरा कोपरा त्याचा शी सू त्याचे सगळं जे दैनंदिन क्रम आहे तेच सगळे तिथं करायचे. एकाच रूम मध्ये दुर्गंधी, घाण. ते काही चांगलं वातावरण होतं? अजिबात नाही. त्या जेलच्या रूम मध्ये दुर्गंधी आहे. त्या जेलच्या रूम मध्ये कुबट असं तिथं व्हेंटिलेशन नाही, हवा नाही, काही नाही. आज आमच्याकडे फॅन आहे, पण संत पौल तिथं कोंडलेल्या स्थितीमध्ये एक बंदीवान म्हणून आहे, फार दुःखात आहे, फार यात्रेत आहे. तिथून तो मंडळीला लिहितो, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. जर संत पौल जेलमध्ये आनंद करतो, आम्ही तर कुठं पण आनंद केला पाहिजे. हालेलुया. इथं नवरा 2 वाक्य बोलला का बायको म्हणते विचारलं नाही जाणार. जा आता, मी नाही जाणार. बायबल सांगतं प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. प्रत्येक परिस्थितीत आनंद करा. जे आनंद करणार आहे परमेश्वर त्याच्यासाठी मोठ्या महान अद्भुत गोष्टी करतो. फक्त हा आनंद कुठे आहे? स्तोत्र संहिता 16 अध्याय 11 वचन. स्तोत्र 16 आणि 11 वचन. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सलोदित आहे. तो खरा आनंद, पूर्ण आनंद, तो सगळा आनंद फक्त प्रभूच्या ठाई आहे. तो आनंद जगात मिळणार नाही. तो पूर्ण आनंद प्रभूच्या सानिध्यात आहे. पूर्ण आनंद म्हणजे काय? कधी माणसाचं मन थोडं आनंदित होतं, कधी आनंदित थोडं जास्त होतं, पण खरा पूर्ण आनंद जर कुठं असेल तर तो प्रभूच्या सानिध्यात, येशूच्या सानिध्यात आहे. नेहम्या 8 अध्याय 10 वचन सांगतं की प्रभूचा आनंद ही माझी ताकद आहे. सगळ्यांनी म्हणा ताकद आहे. ताकद म्हणजे काय? शक्ती. आमचा जो देवाचा आनंद आहे हीच आमची ताकद आहे. तिकडून सैतान आला, इकडून असा हसायचं, आलाच होय, असा मारेल तुला हसते. हालेलुया. येशूच्या नावात तुला नाही पंक्चर केला असतं तिथून पुढे. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. लोक उगाच सैतानाला घाबरतात. सैतानाला घाबरायचं, त्याच्याबरोबर येशू आहे, त्याला घाबरायची गरज आहे का? ज्या येशूने सैतानाचं मस्तक ठेचलं तो येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर, याचं कारण नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या सामर्थ्यात आहात, ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या पवित्र आत्म्यात आहात, ज्यावेळेस तुमच्यामध्ये देवाचा खरा आनंद आलेला आहे, जग तुम्हाला कशानेच दुःखी करू शकत नाही. नेहमी तुमच्या आनंदाच्या उकळ्या देवाच्या सामर्थ्यात फुटत राहतील. दुःखातही तुम्ही हसाल आणि म्हणाल हे दुःख आलंय, माझा प्रभू माझं दुःख आनंदात बदलणार आहे. प्रभू माझे दिवस बदलणार आहे. प्रभू माझ्या जीवनावरती सामर्थ्याचा वर्षाव करणार आहे. तुमचं दुःख तो आनंदात बदलणारा परमेश्वर. प्रत्येक परिस्थितीत त्याला हाक मारायला शिका. प्रत्येक लहान प्रॉब्लेम असो, मोठा प्रॉब्लेम असो, काही असो, फक्त त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. पाहतो प्रभू तुमच्यासाठी किती अद्भुत आणि महान काम करतो. देवाकडे प्रार्थना करा. देवाकडे या तुमचं दुःख तो आनंदात बदलू इच्छितो. दुःखात जग रडत बसतं, टेन्शन घेत बसतं, हे कसं झालं, असं का, तसं का, हा आजार मला का झाला, हे दुःख माझ्यावर का आलं, ही परिस्थिती माझ्यावर का. आम्ही दुःखाकडे बघत बसतो. पण प्रभूची इच्छा आहे तू दुःखाकडे नको बघू, तू माझ्याकडे बघ.
तू माझ्याकडे एकदा बघ, मी तुझी परिस्थिती कशी बदलून टाकतो, मी तुझे दिवस बदलून टाकतो. आम्ही बघितलंय रस्त्यावरचे भिकारी. मी काय म्हणतो ऐका, रस्त्यावरचे भिकारी आज आमच्या चर्च मध्ये देवाने मोठमोठे घर आणि बिझनेस त्यांना दिलेले. कोण कोण? रस्त्यावरचे भिकारी, रस्त्यावरचे भिकारी. देवाच्या प्रिय लोकांनो, आनंद गलाती 5वा अध्याय 22-23 वचनामध्ये फळं आत्म्याची दिले, त्याच्यातलं एक फळ आनंद. ज्याला पवित्र आत्मा आहे तो कधीच कोलमडून जात नाही माणूस. काही संकट येऊ दे, कधी कधी लोक एवढे घाबरट बनतात. एका घरात प्रार्थनेला गेलो, अख्खा परिवार, कोणी सोफ्यावर, कोणी बेडवर, कोणी सगळे. मी म्हणलं का वर चढलेत सगळे? ते म्हणलं झुरळ. घरात काय आलं? हे झुरळाला घाबरून प्रार्थना करणारे लोक सगळे इकडं तिकडं खुर्च्यांवर, इकडं तिकडं अख्ख्या घरात उभे. घरात काय आलं? फक्त झुरळ. आणि प्रार्थना काय? दुष्ट आत्म्यांना घालवतो मी. अरे पहिले झुरळ तर घालून दाखव. हालेलुया. जर आमचा विश्वास असा असेल, जर आम्ही एवढे घाबरट असणार आहे, आमचा कसा टिकावं लागणार? आज देवाच्या सानिध्यात एक पक्का निर्णय घ्या की आज माझ्या प्रत्येक परिस्थितीत मी फक्त येशूकडे पाहणार. प्रत्येक समस्येत, प्रत्येक अडचणीत, कुणी काही बोललं, कुणी निंदा करून, काही केलं, फक्त येशूकडे पाहायचं. ज्यावेळेस आपण स्वतःला दीन नम्र करतो, आमच्यातला देवाचा आनंद टिकून राहतो. सतत प्रभूच्या सानिध्यात राहायचं. बोलो येशू मसीह की. जे वचन आपण वाचलं, ज्यावेळेस जग आनंद करेल त्यावेळेस तुम्ही दुःख करा. आज ही स्थिती सगळी. जग आनंदात आणि आम्ही कशाच्या दुःखात आहे? आम्ही ह्या दुःखात नाही, आम्हाला खायला प्यायला नाही. आम्ही ह्या दुःखात नाही, आमच्या घरात काही प्रॉब्लेम आहे. आमचं दुःख एकच आहे, प्रभू येण्याच्या आधी प्रत्येक गुडघा टेकला जावा. आम्ही आनंदाची बातमी देतोय, पण लोक आमच्याकडे रागाने बघतात. हे दुःख आम्ही म्हणतोय की तुम्हाला बंधनातून येशू बाहेर काढणार आहे, ते म्हणतात तुमचा येशू तुमच्याकडेच राहू द्या. ह्याचं दुःख आहे. आम्ही आमच्या जीवनाने दुःख नाही. आम्हाला कुठल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमचा परिवार आशीर्वादित आहे. हालेलुया. आमचा देव आमची काळजी घेणारा मजबूत आमचा दुर्ग आणि गड आहे. आमची कुठलीही गरज स्वर्गातून पूर्ण केली जाते. बोलो येशू मसीह की. आमची गरज कोण पूर्ण करतं? तुमची गरज कोण पूर्ण करतं? सगळ्यांची गरज. हालेलुया. आनंदाच्या प्रसंगातही नाही आणि दुःखाच्या प्रसंगातही नाही. तो आम्हाला कधीच विसरत नाही. जग जेव्हा आनंद करतं त्यावेळेस जर आम्ही दुःखात असलो, ते दुःख आम्हाला खूप टोचण्यासारखं असतं. बायबलमध्ये एक सुंदर घटना दिली आहे. लूक याचा 2रा अध्याय 41 ते 52 वचनामध्ये. लूक 2रा अध्याय 41 ते 52. तर या ठिकाणी बायबल सांगतं की हा जो शास्त्रभाग आहे, लूक 2:41 ते 52 या वचनामध्ये येशू ख्रिस्त त्याच्या आई वडिलांबरोबर यरूशलेमेत सण साजरा करायला आला होता. सण म्हणजे काय दुःखाची गोष्ट आहे का? सण म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आता ईस्टर येणार, पुनरुत्थान दिन येणार, सगळे आनंद करणार आपल्या चर्चमध्ये. करता ना तुम्ही आनंद? आहे की नाही? नाताळाला तुम्ही आनंद करता? करतो. वाढदिवस असला तर आपण आनंद करतो. आनंदाच्या प्रसंगात आपण आनंद करतो. बघा सगळे लोक तिथं यरूशलेमेत जमलेत, सगळे आनंदी आहेत. पण त्या वातावरणामध्ये एक आई वडील फार दुःखी झाले होते. का झाले? कारण त्यांचा मुलगा येशू ख्रिस्त हरवला होता. ते मरिया योसेफ लांब 2 दिवसाची वाट भरपूर पुढे चालून निघून गेले. योसेफाला वाटलं मित्रांबरोबर असेल, मरियाला वाटलं नातेवाईकांमध्ये असेल, पुढे असेल, मागे असेल. पण 2 दिवस चालत चालत गेल्यानंतर लक्षात आलं येशू आपल्या बरोबर नाही. देवाच्या प्रिय लोकांना त्या आई वडिलांचा जीव कासावीसा. त्यांना प्रभूची गरज आहे, त्यांना प्रभू भेटला पाहिजे, त्यांना प्रभू हवाय, येशू हवाय त्यांना. आणि मग त्या आई वडिलांनी एक निर्णय घेतला. आपण जिथून प्रवासाला सुरुवात केली परत आपण त्याच गावी यरूशलेमला जाऊ. जेव्हा ते परत चालत 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 परत आले
त्यांना येशू कुठं भेटला माहितीये? मंदिराच्या आवारामध्ये भेटला. हालेलुया. ज्ञानी लोकांबरोबर चर्चा करत. प्रेज द लॉर्ड. एक चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो, ऐकता तुम्ही? कधी कधी ना आपण प्रार्थनेला बसतो, पण असं मन असं 100% कधी असं होतं काही लोकांना की त्यांना असं पूर्ण त्या प्रार्थनेत मन असं आलंय, देवाबद्दल एकदम उत्कट इच्छा निर्माण झाली, ते त्यांना जाणवत नाही, देवाचा स्पर्श जाणवत नाही, वचन वाचताना नामळ येतात. कधी कधी असं ते का होतं माहिती का? जे लोक चर्चला जात नाहीत ना, त्यांच्या जीवनात त्या गोष्टी घडतात. हालेलुया. तुम्हाला बाहेर कुठं भेटो ना भेटो, पण तुम्ही इथं आलात, तुम्हाला मंदिरात येशू सापडणार. हालेलुया. चर्च चुकवायचं नाही. प्रार्थनेची संधी मिळाली, भाऊंनी सांगितलं प्रार्थना आहे, लगेच धाव घ्यायची देवाच्या मंदिराकडे. बोले येशू मसीह की. अजिबात कसले कारण न सांगता देवाच्या राज्याला पहिलं आपण प्राधान्य दिलं पाहिजे. मी तर काही ठिकाणी एवढं बेधडक सांगतो, मारायला लागले तर इथे येऊन जीव सोडा, प्रभू इथं उठवेल तुम्हाला. हालेलुया. बोले येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. मरिया, योसेफ, प्रभू येशू भेटला, त्यांचं दुःख आनंदात बदललं. आमेन. एका आईला 2 दिवस जायला, 2 दिवस यायला, 4 दिवस प्रभू त्यांच्या बरोबर नाही. त्या काळात काही मिसिंग कंप्लेंट टाकायला पोलीस स्टेशन नव्हते. त्या काळात काही अशी परिस्थिती नव्हती. त्यांची लेकरं शोधण्यासाठी काही योजना नव्हती. हजार लोक तिथे यायचे, कुठं गेला असं माझा मुलगा. आई वडील व्याकुळ झाले. आणि ज्यावेळेस त्यांनी मंदिराकडे त्यांनी धाव घेतली, त्यांना येशू भेटला आणि त्यांच्या डोक्यावर सगळं टेन्शन गेलं. आमचं दुःख येशू भेटल्यानंतर निघून जातं. आमचं टेन्शन येशू भेटल्यानंतर निघून जातं. येशू बरोबर वेळ घालवा. बाकी कुठल्या गोष्टीला वेळ नाही दिला तर चालेल. आम्ही प्रभूला वेळ देणं गरजेचं आहे. देवाच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. सगळे लोक आनंद करीत होते, मरिया आणि योसेफ दुःखी होते. बोले येशू मसीह की. प्रभूने त्यांचं दुःख आनंदात. एक घटना आहे सुंदरशी, बेथसदा तळ्यावरती घडली. योहान 5वा अध्याय 1 ते 9 वचन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. सगळ्यांनी म्हणा यहुद्यांचा सण. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरूशलेम गेला. आणि पहा पुढे जी वचनं लिहिले 9 वाजता आपल्याला सांगतो. या ठिकाणी एक सुंदरशी घटना दिलेली आहे. यहुद्यांचा सण होता. येशू परत यरूशलेम आला. येशू ख्रिस्त तिथं आल्याच्या नंतर एक असं स्थान तिथं आलं. इकडं वळालो तर आता यहुदी लोकांचा सण आहे, आणि इकडं जर वळालो तर तिथे बेथसदा नावाचं तळ आहे. आणि बेथसदा तळ्याची खासियत होती, सगळे आजारी कशाने जे बरे होत नाही ते आजारी येऊन त्या तळ्याच्या भोवती बसून राहायचे, पडून राहायचे तळ्याच्या भोवती. का? त्या तळ्यात काय वैशिष्ट्य होतं? स्वर्गातला देवदूत उतरायचा आणि त्या तळ्यातलं पाणी हलवायचं. हालेलुया. तळ्यातलं पाणी हलवल्याबरोबर कसलाही आजार असो, जो पहिला व्यक्ती पाण्यात जाईल तो बरा व्हायचा. बोले येशू मसीह. असं तिथं अलौकिक देवाचं सामर्थ्य होतं. पाणी त्यांना हलताना दिसलं, देवदूताची उपस्थिती दिसली का कोणी जिथं असतील तिथं लगेच पाण्यात उड्या मारायचे, आणि जो पहिला व्यक्ती असेल तो व्यक्ती बरा व्हायचा. आता त्या अपेक्षेमध्ये इतक्या लोकांची तिथं गर्दी होती, त्याला काही तोडच नाही. खूप मोठी गर्दी तिथं आहे. आता येशू ख्रिस्तासमोर 2 पर्याय आहेत. ऐकता सगळे? एकीकडे यरूशलेमचा सण, दुसरीकडे त्या बेथसदावरचे सगळे आजारी लोक. आज जर विचारलं कुठं जाणार आपल्याला, तर आज बहुतेक लोकांचा हा सल्ला असेल, चला त्या सणामध्ये खाऊ पिऊ मजा करू. जगिक रीतीने जर विचार केला, पण प्रभू येशू ख्रिस्त आनंद करणाऱ्यांबरोबर तिथे गेला नाही. जे दुःखात आहेत त्यांच्याकडे प्रभू आला, जे संकटात आहेत त्यांच्याकडे प्रभू आला. प्रभू तिथे आल्यानंतर तिथे एक पक्षघाती माणूस पडलेला होता, म्हणजे पॅरालिसिस झाला होता. किती वर्ष? 38 वर्ष. येशूचं वय
30-33च्या दरम्यान, आणि ह्या माणसाचं वय 38. येशूच्या जन्माच्या आधीपासून तो आजारी होता. तुला बरं व्हायचंय का? प्रभू त्याला विचारले. कधीच प्रभू कोणाला जबरदस्ती करत नाही. बोले येशू मसीह. हालेलुया. प्रभू तुम्हाला विचारणार तुला काय पाहिजे, बरं व्हायचंय का? हा ते व्हायचंय, पण ते पाणी हलवलं की मला कुणी व्यक्तीच नाही माझ्या बरोबर पाण्यात टाकायला, म्हणून मी इथंच पडलो. माझा कोणी माणूस नाही असं त्याने म्हटलं. माझा कोणी आजारी पडला असेल, घरातले लोक त्याच्या बरोबर राहत असतील, नंतर म्हटलं असेल लेकरांची शाळा आहे त्यांना जाऊन द्या, मी थांबते तुमच्या बरोबर. कारण चर्च मध्ये वचन दिलंय, सुखात आणि दुःखात, श्रीमंतीत आणि दारिद्र्यात, आजारात आणि निरोगीपणात, सगळ्या परिस्थितीत मी तुमची साथ देणार. मग थोडा वेळ असा गेला, पत्नी म्हटली आता लेकरांची स्वयंपाक पाण्याची सगळ्या गोष्टीची अडचण होते, आठवड्यातून एकदा येत जाईल. मग असा वेळ आला असेल की त्याच्याकडे कोणी फिरकूनही पाहायला तयार नाही. तुमच्याकडे पैसा आला तर तुमच्याकडे लोकांची गर्दी होती. तुम्ही गरिबीत जाल, तुम्हाला जवळून जाणारे रक्ताचे नातेवाईक पण तुम्हाला ओळख देणार नाही. ही जगाचा खरा चेहरा आहे, ही जगाची खरी ओळख आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, जो जगात ज्याचा डामडाऊन मोठा आहे, त्याला सगळे सलाम ठोकतील. जे गोर गरीब आहे त्यांच्याकडे लवकर कोणी पाहत. एखादा माणूस गरीब आहे आणि त्यांनी सांगितलं माझी नोकरी संपली, आता फंड सर्व्हिसचे पैसे मिळणार आहेत, असे नातेवाईक जमा होतील. इतके नातेवाईक जमा होतील, नको नको ते ओळखी काढायला लागतील. कधी तुमच्याकडे सगळं आल्यानंतर. तो माणूस म्हणतोय, जो त्या ठिकाणी 38 वर्ष आजारात आहे, तो म्हणतो माझा कोणी माणूस नाही. प्रभूने त्याला दाखवून दिलं ज्याचा कोणी माणूस नाही, त्याच्यासाठी येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या जीवनात वाटेल की मला कुणीच नाही, लक्षात ठेवा येशू तुमच्यासाठी आहे. प्रभूने त्याला आज्ञा केली, उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग. प्रभूने त्याला बरं केलं, त्याच्या पायात इतकं बळ आलं, तो तात्काळ उभा राहिला. प्रभूने त्याला आरोग्य दिलं. त्या ठिकाणी देवाचा मोठा चमत्कार झाला आणि पुढे प्रभूने तिथं असलेल्या सगळ्या आजारांना एकाच वेळेस बरं करून टाकलं. बोला येशू मसीह. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, जे आनंद करत होते त्यांच्यात जाऊन आनंद करणं मोठं आहे, त्याचे दुःखात होते त्यांना आनंदी करून त्यांच्याबरोबर आनंद करणं मोठं आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. जे दुःखात होते, जे त्रासात होते, प्रभूने त्यांच्यामध्ये जाऊन वातावरण बदललं. दुःख करणाऱ्यांना त्याने आनंद करायला लावला. तुमचे अश्रू पुसणारा तो परमेश्वर आहे. तुमच्या दुःखाचं रूपांतर आनंदात करणारा देव आहे. आज दुपारी ना तुम्ही जे मागाल, ऐकता सगळं, तुम्ही जेही प्रभूला मागाल, आज प्रभू तुम्हाला दिल्याशिवाय येशूकडे जे लोक आले त्यांना प्रभूने कधीच म्हटलं नाही 8 दिवस उपास प्रार्थना कर मग मी तुला दे, एकदा पण नाही. कारण तो स्वतः उपास करून यायचा, त्यांना बरं करायचा. हालेलुया. तो स्वतः प्रार्थनेच्या सामर्थ्यात होता तो लोकांना बरं करायचा. येशूने कधीच कोणाला म्हटलं नाही की जा परत एवढं काम कर मग त्याच्यानंतर मी बरं करतो. प्रभूने पुढचे वायदे केलेले आहे. हीच ती वेळ आहे देवाच्या गौरवाची. हालेलुया. आज त्या प्रभूची इच्छा आहे की त्याने आमचं दुःख आनंदात. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय आणि त्यातील 1 पासून ते थेट पुढे 13 वचनांमध्ये, 1 ते 13 वचनांमध्ये तिथं पण एक सण लोक आनंद करतात. तिथं पेंटिकॉस्ट सण. कुठला सण? पेंटिकॉस्ट. सगळे म्हणा पेंटिकॉस्ट. पेंटिकॉस्ट शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? 50वा. 50 शब्दाला पेंटिकॉस्ट असं म्हणतात. पेंटिकॉस्ट 50वा दिवस. तो एक सण देवाने जुन्या करारात सांगितलेला पेंटिकॉस्ट असतो. आणि तो सण साजरा करण्यासाठी सगळे नेहमीच्या रीतीप्रमाणे गेले होते. पण 120 जण
माडीवरच्या खोलीत जमले होते. बोला येशू मसीह. ते वाट पाहत होते की ज्या प्रभूने आम्हाला अभिवचन दिलंय तो स्वर्गात जाणार आणि तो पित्याला मध्यस्थी करणार आणि आम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे. त्या पवित्र आत्म्याची ते वाट पाहत होते. हालेलुया. आज मी एकच गोष्ट सांगितलोय, घर नाही मिळालं चालेल, गाडी नाही मिळालं चालेल, बंगला नाही मिळालं चालेल, पैसा नाही मिळाला चालेल, काही जगातल्या गोष्टी नाही मिळालं तर चालतील, पण सगळ्यात पहिला आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. ज्याला पवित्र आत्मा मिळाला त्याला सगळं प्राप्त होतं. एका राज्यामध्ये ना 4 तरुण खूप हुशार होते. किती तरुण होते? इतके हुशार, इतके हुशार, इतके हुशार, अख्ख्या गावाचं कल्याण करून टाकलं. कुणी प्रॉब्लेम मध्ये दिसलं त्याला मदत कर, लोकांचे प्रश्न सोडव, काय 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 त्यांच्या गावांमध्ये त्यांनी मोठी मोठी कामं केली. हे 4 तरुण त्या राज्यातले सगळ्यात हुशार होते. राजाने निरोप पाठवला त्या 4ही तरुणांना माझ्याकडे घेऊन ये. लोक गेले, त्यांना निरोप पाठवला. 4ही तरुण राजापुढे येऊन उभे राहिले. किती तरुण येऊन उभे राहिले? 4 तरुणांना राजाने म्हटलं, तुम्ही खूप मोठी कामं केली, मागा, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. मी या राज्याचा राजा आहे, जे काही तुम्ही मागाल मी शब्द देतो ते तुम्हाला देऊन टाकेल. पहिलं तरुण विचारलं त्याला, काय पाहिजे तुला? तो म्हटलं, महाराज मी जिथं राहतो इथून माझ्या गावापर्यंत मला रस्ता पाहिजे, कारण आमच्या गावात रस्ताच नाही, आम्हाला रस्त्याची गरज आहे, रस्ता द्या. तो म्हणतो, प्रधानजी रस्ता देऊन टाका, कामाला सुरुवात करा, जा घेऊन जा माणसं, कामाला सुरुवात करा. दुसऱ्या व्यक्तीला विचारलं, तरुणाला, तुला काय पाहिजे? तो म्हटलं, माझं छोटस झोपडं आहे, मला काही चांगलं घर नाही, मला एक चांगला वाडा बांधून द्या, बस, मला काही नको, मला मोठं घर पाहिजे, हीच माझी अपेक्षा. केला बांधकामाला सुरू करा. प्रधानजी त्याला मदत करा, त्याला काय पाहिजे, किती मोठा वाडा पाहिजे, त्याच्या गावात सगळ्यात मोठा वाडा याला बांधून द्या, जा, तुझं ऐकलंय मी. तिसरा मुलगा म्हणतो, आमच्या गावाकडे रस्ता आहे, सगळं आहे, पण मला ना माझं लग्नच नाही झालं आणि माझी इच्छा आहे राजकन्येशी माझं लग्न व्हावं. राजा म्हणला, ठीक आहे, माझी 5 नंबरची बायको ती 7 नंबरची कन्या तुला दिली, राजकन्येशी तुझा विवाह झाला, चल झालं तुझं लग्न, निघालं. चौथ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? म्हणतो, महाराज मला काही नको, फक्त एवढं काम करा, महिन्यातून 1 दिवस फक्त माझ्या गरीबाकडे राहायला या, बस एवढंच, बस. येणार शब्द दिला. हे बोलून महिना उलटला, बरोबर तो दिवस आला, जवळ यायला लागला. प्रधानजी सांगितलं, आता ह्या तारखेला तिकडे जायचं, रस्ता कसा आहे? म्हणजे रस्ता नाही जायला त्या गावात, गावात जायला रस्ता नाही, म्हणजे प्रधानजी पहिला रस्ता बनवा. रस्ता बनवायला स्टार्ट केलं. तिथं कुठं राहायचं, त्याचं घर आहे का व्यवस्थित? नाही, म्हणजे झोपड्यात राहतो. राजवाडा बांधला तिथं. हालेलुया. रस्ता झाला, त्याला राजवाडा मिळाला, मोठा महाल मिळाला. आणि मग राजा म्हटला की आपण असं कोणाच्याही घरी जाऊ शकत नाही, जिथं राजेशाही लोक आहेत तिथंच आपण जाऊ शकतो. एखादी राजकन्या बघून त्याचं लग्न करून टाका. बोले येशू मसीह. तुम्हाला कळतंय? तिसऱ्याने एकच गोष्ट मागितली, राजा मला तू पाहिजे. त्याला सगळं मिळालं. आज एवढंच म्हणायचं, मला पवित्र आत्मा पाहिजे, मला येशू पाहिजे, मला येशू पाहिजे, मला काही नको, मला फक्त येशू पाहिजे. येशू मिळाला सगळं मिळालं. येशू मिळाला तुम्हाला बरकत मिळणार, येशू मिळाला तुम्हाला आशीर्वाद मिळणार, येशू मिळाला तुम्हाला आरोग्य मिळणार. या जगात आम्हाला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचं अगत्य नाही. आज आमच्या जीवनातून आम्ही पूर्ण गौरव देवाला देणं गरजेचं आहे. आमच्या जीवनातून प्रभूचं नाव उंच करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने देखील वलांडण सण असताना शिष्यांबरोबर भोजन केलेलं आहे. आणि पहिले करीत 5वा अध्याय 6 ते 8 वचनामध्ये, पहिले करीत 5 6 ते 8 मध्ये बायबल सांगतं स्पष्ट रीतीनं की आमचा वलांडणाचा कोपरा येशू ख्रिस्त. याचा काय अर्थ आहे समजून घेऊया. तो वलांडण सण यहुद्यांसाठी, इस्रायल लोकांसाठी आनंदाचा सण होता, पण त्या सणामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावरती दुःख भोगत. जग आनंद करील
तुम्ही दुःख कराल. ही सगळी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. ऐकलं तुम्ही? या सगळ्या सणांमध्ये जग आनंद करत होतं. त्यांचे सगळे मौज मजा चालली होती. त्यावेळेस देवाचे लोक दुःखी होते. पण त्या दुःखात परमेश्वराने त्यांचं मन आनंदित केलं. तुम्हाला कळतं याच्यामध्ये काय रहस्य? येस और नो? जग आनंद करतंय, पण जर त्या आनंदाच्या दिवशी तुम्ही दुःख करत असाल, आज तुम्ही विचार करता की तो चुकीच्या मार्गाने पुढे गेलाय, वाईट गोष्टी करणाऱ्यांना बरकत मिळाली, माझ्या वर्गात होता एवढा पुढे गेला, कॉप्या करून पास केला, एवढा पुढे गेला, काही काळजी करू नका. जेव्हा तुमचा समय येईल त्यावेळेस देव तुम्हाला ताऱ्यासारखं सांगतो. जेव्हा तुमची वेळ येईल त्यावेळेस देवाचं मोठं गौरव होणार. लोकांना एकच प्रश्न असतो, कधी ऐकणार येशू तुझी प्रार्थना? काही लोकांचा एकच प्रश्न असतो. कधी कधी काय होतं, आम्ही प्रार्थना करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि आम्हाला लवकर मिळत नाही. लोकांचा एकच प्रश्न, अरे कधी होणार, कधी होणार, कधी होणार? त्यांना सांगायचं, तू झोपडं बांधतोय म्हणून लवकर मिळालं, मी महाल बांधतोय, वेळ लागणार आहे. पण जेव्हा माझं बांधून पूर्ण होईल माझ्यासारखे आशीर्वाद कुठे पाहायला मिळणार नाही. हालेलुया. विलंब लागला तरी चालेल, मी सैतानाकडून काही घेणार नाही, मी घेणार माझ्या प्रभू येशूकडून. हालेलुया. आणि जेव्हा तो देईल त्यावेळेस ते आशीर्वादित असणार आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. सगळे आनंदी आहेत? खरंच आनंदी आहेत? बघा बरं का, खरंच आनंदी आहेत. आमेन. हालेलुया. असाच नेहमी आमचा आवेश असला पाहिजे. काही लोक मधूनच डाऊन होतात, मध्येच हसतील, मध्येच रडतील, मध्येच कोणाशीच बोलणार नाही, काय असा स्वभाव करू नका. निरंतर देवाच्या सानिध्यात टिकून राहा. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूचं नाव घेत राहा. जीवन आशीर्वादित होणार आहे. आज आपण एक प्रार्थना करणार आहोत आणि आज प्रभू तुमचं दुःख आनंदात बदलणार. तुम्ही तयार आहात? टाळ्या वाजवा जोरदार.